एक महत्त्वाची बातमी अमरावतीमधून। अमरावतीमध्ये आता बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। दरम्यान प्रहार संघटनेचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक झालेत। तर आजचा बच्चू कडूंच्या आंदोलनाचा हा चौथा दिवस आहे आणि याच वेळी हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं कळत आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, काय सांगाल? कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच मोहिनी, चौथा दिवस बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आहे। त्यानंतर प्रहार आक्रमक झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो जिल्हाधिकारी कार्यालयावर जर आपण पाहिलं तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं बॅनर या ठिकाणी जाळलं जात आहे। आधी या बॅनरला दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांचा जो काही शेतमाल आहे तो शेतमाल या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो सरकार विरोधात घोषणाबाजी केली जात आहे। एक प्रकारे जर आपण पाहिलं तर आता बच्चू कडूंच्या आंदोलनाने पेट घेतलेली आहे। दुसरीकडे चांदूर बाजार बंदचं आवाहन प्रहारच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। काल जलसमाधी आंदोलन झालेलं आहे। आता दुसरीकडे या ठिकाणी टायर जाळण्यात आलेले आहे। मुख्य रस्ता आहे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये। मी आहे, प्रहारचे आंदोलक आपल्या सोबत आहे। काय सांगणार? आंदोलन करताय तुम्ही, बॅनर्स पेटवलेले मुख्यमंत्र्यांच्या फोटोचे। शेतकरी दिव्यांग कष्टकऱ्यासाठी बच्चूभाऊ 4 दिवसापासून गुरुकुंज मोजरी येथे उपोषणाला बसले आहे। या निर्लज्ज दगाबाज सरकार यांना या शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही आहे, या दिव्यांगाचं काही पडलेलं नाही आहे, या कामगाराचं, कष्टकऱ्यांचं, या निराधारांचं काही पडलेलं नाही। 6-6 महिन्यात दिव्यांगाला पगार नाही। शेतकऱ्याचा अजून वर्ष झालं या सरकारला सातबारा कोरा झाला नाही। यांचे पगार 1 दिवस लेट होत नाही, कलेक्टरचा पगार लेट होत नाही, खासदार आमदार मंत्र्याचे पगार लेट होत नाही। 6-6 महिने इच्छा दिव्यांगाला, निराधाराला पगार नाही। हे सरकार एकूणच आक्रमक प्रतिक्रिया या सगळ्या आंदोलकांच्या पाहायला मिळतात। या आंदोलनाचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।